या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषी पंप चोरीचा तात्काळ तपास लावावा आणि नदीकाठच्या कृषी पंपांना सोलरची सक्ती करू नये या मुख्य मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. त्यांच्यासोबत विक्रांत पाटील किनीकर, भरत पाटील भोईकर, रणजित जाधव, अमरीश सिंह घाटगे, विक्रांत पाटील, मारुती पाटील, आरजी तांबे यांनी सहभाग घेतला. पोलिसांनी इच्छाशक्ती दाखवली तर कोणतीही चोरी 24 तासात उघड करू शकतात. तरीही जिल्ह्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या कृषी पंपांचे साहित्य चोरले जात असताना पोलीस निष्क्रिय का आहेत, असा प्रश्न विचारत उपाध्यक्ष माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी जर चोरी करणाऱ्या आरोपींवर तातडीने मोठी कारवाई झाली नाही तर पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. नदीकाठच्या कृषी पंपांना सोलर सक्ती करू नये कारण ते शेतकऱ्यांच्या जगण्याशी संबंधित आहे, असेही अमरीश सिंग घाटगे यांनी नमूद केलं. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे विविध तालुका पदाधिकारी तसेच शेतकरी आणि सहयोगी संघटनेचे सदस्य यांचा सहभाग होता.